हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण MSCET लॉ 2025 यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी नोव्हेंबरमध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तर ते 25 क्वेश्चन्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर वळूया आपण न वेळ वाया घालता स्पीडमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन्स. तर वळूया क्वेश्चनकडे आपण. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए आहे गिरीशचंद्र मुर्मू, के संजय मूर्ती, बी आहे सी आहे राजीव कुमार आणि डी आहे अजय भूषण पांडे. तर राईट ऑप्शन काय आहे? के संजय मूर्ती राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 17 नोव्हेंबर 2024 रोजी नायजेरियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता पुरस्कार प्रदान केला? तर कोणता पुरस्कार दिलेला आहे? ऑप्शन ए आहे संघराज्य प्रजासत्ताकाचा आदेश, बी आहे ऑर्डर ऑफ द नायजेरियाचा ग्रँड कमांडर, सी आहे ऑर्डर ऑफ युनिटीचे कमांडर आणि डी आहे ग्रँड ऑर्डर ऑफ आफ्रिका. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑर्डर ऑफ द नायजेरियाचा ग्रँड कमांडर या हे पुरस्कार प्रदान केलं होतं नरेंद्र मोदीला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, जनजाती गौरव दिवस दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी कोणत्या नेत्याच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर ऑप्शन बघून घेऊया आपण. ऑप्शन ए आहे संत्या भिल, बी आहे अल्लुरी सीतारमण राजू, सी आहे बिरसा मुंडा आणि डी आहे राणी गायदिन्लो. तर राईट ऑप्शन काय आहे? बिरसा मुंडा या नेत्याच्या जयंतीनिमित्त जे आहे जनजाती गौरव दिवस आपण दरवर्षी 15 नोव्हेंबरला साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 15 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय पॉवर ग्रीडद्वारे पहिला त्रिपक्षीय वीज व्यवहार कोणत्या देशामध्ये झाला? तर कोणत्या देशामध्ये झालेला आहे वीज व्यवहार? तर ऑप्शन ए आहे भारत, नेपाळ आणि भूतान, त्याच्यानंतर बी आहे भारत, नेपाळ आणि बांगलादेश, सी आहे भारत, बांगलादेश आणि श्रीलंका, डी आहे भारत, भूतान आणि म्यानमार. त्याचा राईट ऑप्शन काय आहे? भारत, नेपाळ आणि बांगलादेश. तर यामध्ये जे आहे 15 नोव्हेंबर 2024 रोजी वीज जे आहे आपली वीजचा व्यवहार झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोणत्या 3 देशामध्ये भेट देणार दिलेला आहे त्यांनी? तर ऑप्शन काय आपण बघून घेऊया. नायजेरिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका. त्याच्यानंतर बी आहे नायजेरिया, ब्राझील आणि गयाना, सी आहे दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि गयाना, डी आहे नायजेरिया, केनिया आणि गयाना. तर त्याचा राईट ऑप्शन काय आहे? नायजेरिया, ब्राझील आणि गयाना. तर याला जे आहे भेट दिलेली आहे 16 ते 21 नोव्हेंबर 2024 ला नरेंद्र मोदीने. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाने 2/3 बहुमत मिळवले? कोणता पक्ष आहे ते? ऑप्शन ए आहे समगी जना बलवेगिया, SJB, त्याच्यानंतर राष्ट्रीय लोकशक्ती NPP, ती आहे न्यू डेमोक्रेटिक फ्रंट NDF, त्याच्यानंतर डी आहे इलंकाई तमिळ अरासू अडची, तर ITAK याचा शॉर्ट फॉर्म येते. तर कोणता पक्ष आहे ते? राष्ट्रीय लोकशक्ती NPP. तर यांनी जे आहेत बहुमत मिळवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, गुरु नानक जयंती कधी साजरी केली जाते? कधी साजरी केली जाते? कार्तिक अमावास्या, कार्तिक मधील नवीन चंद्र, त्याच्यानंतर कार्तिक पौर्णिमा, कार्तिक महिन्यातील पौर्णिमा, वैशाखी आणि दिवाळी. त्याचा राईट ऑप्शन काय आहे? कार्तिक पौर्णिमा, कार्तिक महिन्यातील पौर्णिमा. तर गुरु नानक जयंती साजरी केली जाते कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, गुरु नानक देवांजींचा जन्म कुठे झाला? तर कुठे झालेला आहे त्यांचा जन्म? पटना साहिब, अमृतसर, तलवंडी, नानकाना साहिब,
त्यानंतर आनंदपूर साहिब. तर याचा राईट ऑप्शन काय आहे? तलवंडी नानकाना साहिब येथे त्यांचा जन्म झालेला आहे गुरु नानकांचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान जाहीर केला? तर कोणता देश आहे ते? जमैका, डोमिनिका, गयाना, बार्बाडोस. तर राईट ऑप्शन काय आहे? डोमिनिका. तर या देशाने जे आहे राष्ट्रीय सन्मान जाहीर केलेला आहे. सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान जे आहे पंतप्रधान यांना केलेला आहे. डोमिनिका हे देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये DRDO ने कोणत्या शस्त्र प्रणालीचे उड्डाण चाचण्या पूर्ण केल्या? तर कोणते शस्त्र आहे ते आपण बघून घेऊया. अग्नि प्रणाली, ही आहे मार्गदर्शित पिनाका शस्त्र प्रणाली, ब्राह्मोस प्रणाली, त्याच्यानंतर डी आहे आकाश क्षेपणास्त्र प्रणाली. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी मार्गदर्शित पिनाका शस्त्र प्रणाली. तर हे जे प्रणालीचे शस्त्र आहे तर याच्या उडान चाचण्या केलेल्या आहे DRDO ने. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून का निवडला गेला? तर का निवडला गेलेला आहे? ऑप्शन ए आहे हे इन्सुलिनच्या शोधाचे चिन्ह आहे. त्याच्यानंतर सर फेड्रिक बॅटिंग यांचा वाढदिवस आहे. त्याच्यानंतर सी आहे IDF ची संस्था तारीख आहे. त्याच्यानंतर ही WHO ची स्थापना तारीख आहे. तर याचा राईट ऑप्शन काय आहे? सर फेड्री बॅटिंग यांचा वाढदिवस आहे. तर हा दिवस यांचा वाढदिवस आहे त्यामुळे जे आहे मधुमेह दिन म्हणून हे साजरा केला जातो, कारण की यांनी इन्सुलिनचा शोध केलेला होता आणि त्याप्रमाणे मधुमेह जे आहे तर त्याचा इलाज कसा करता येईल तर त्यावरती सर फेड्री यांच्या वाढदिवसानिमित्त मधुमेह दिन आपण साजरा करतो 14 नोव्हेंबरला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतात कोणाचा वाढदिवस 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो? तर कोणाचा केला जातो? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी आहे सुभाषचंद्र बोस, सी आहे जवाहरलाल नेहरू, डी आहे डॉक्टर BR आंबेडकर. तर राईट ऑप्शन काय आहे? जवाहरलाल नेहरू. क्वेश्चन आहे आपला, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा IITF ची 43वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे? तर ऑप्शन ए आहे प्रगती मैदान नवी दिल्ली, बी आहे इंडिया एक्सपो सेंटर ग्रेट नोएडा, सी आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, डी आहे बंगळुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र बंगळुरू. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन ए प्रगती मैदान नवी दिल्ली. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नुकतेच 28वे विश्व विजेतापद जिंकणारा पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणता खेळ आहे ते बघून घेऊया आपण. ऑप्शन ए आहे टेनिस, बी आहे क्रिकेट, सी आहे बिलियर्ड्स, डी आहे बॅडमिंटन. त्याचा राईट ऑप्शन काय आहे? बिलियर्ड्स हे खेळ आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या प्रमुख भारतीय शिक्षण तज्ञांचा जयंती निमित्त साजरा केला जातो? तर कोण आहे ते? ऑप्शन ए आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्याच्यानंतर बी आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी आहे मौलाना अबुल कलाम आझाद आणि डी आहे जवाहरलाल नेहरू. तर याचा राईट ऑप्शन काय आहे? मौलाना अबुल कलाम आझाद. तर हे राष्ट्रीय शिक्षण दिन जे आहे तर यांच्यामुळे ते साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 11 नोव्हेंबर 2024 रोजी चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत मास्टर्स विजेता पद कोणी जिंकला? तर कोणी जिंकलेलं आहे ते आपण बघून घेऊया. ऑप्शन ए आहे GMV प्रणव, बी आहे GM लेवॉन, त्याच्यानंतर सी आहे GM अरविंद चिदंबरम, डी आहे GM मॅग्नस कार्लसन. त्याच्यानंतर याचा राईट ऑप्शन जे आहे
GM अरविंद चिदंबरम राईट ऑप्शन आहे याचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 11 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 91 सरन्यायाधीश CGI म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? कोणी घेतली ते आपण बघून घ्या. 11 नोव्हेंबर 2024 रोजी न्यायमूर्ती DY चंद्रचूड, त्याच्यानंतर न्यायमूर्ती NV रमणा, सी आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि डी आहे न्यायमूर्ती SA बोबडे. याचा राईट ऑप्शन काय आहे? न्यायमूर्ती संजीव खन्ना. तर यांनी जे आहे न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे 11 नोव्हेंबर 2024 रोजी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 2024 मध्ये 29वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP29 कोठे आयोजित केली? तर कोठे आयोजित केलेली होती ते आपण बघून घेऊया. ऑप्शन ए आहे पॅरिस फ्रान्स, त्याच्यानंतर बी न्यूयॉर्क अमेरिका, सी आहे बाकू अझरबैजान, डी आहे टोकियो जापान. तर राईट ऑप्शन काय आहे? बाकू अझरबैजान येथे जे आहे 29वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद हे आयोजित केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ऑस्ट्रो हिंद हा वार्षिक संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आलटून पालटून होतो? तर कोणते दोन देश येते? भारत अमेरिका, डी आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया, सी आहे ऑस्ट्रेलिया आणि जपान, डी आहे भारत आणि रशिया. तर राईट ऑप्शन काय आहे? भारत आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये जे आहे ऑस्ट्रो हिंद हा वार्षिक संयुक्त लष्करी सराव होतो दरवर्षी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला जगातील पहिला CO2 मिथेनॉल रूपांतर प्रकल्प कोणत्या NTPC सुविधेत आहे? तर कोणत्या सुविधेत आहे ते आपण बघून घ्या. ऑप्शन ए आहे दादरी, त्याच्यानंतर बी आहे सिंगरौली, सी आहे रिहंद, डी आहे विद्याजल. राईट ऑप्शन आहे त्याचा विद्याजल चा राईट ऑप्शन आहे विद्याचल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नोव्हेंबर 2024 पर्यंत भारतीय सशस्त्र दलांचे संरक्षक प्रमुख CDS कोण आहे? तर कोण आहे त्याचे? जनरल बिपिन रावत, त्याच्यानंतर जनरल मनोज पांडे, जनरल अनिल चौहान, त्याच्यानंतर जनरल MM नरवणे. राईट ऑप्शन काय आहे? जनरल अनिल चौहान याचे संरक्षण प्रमुख आहे दलांचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला भारत सरकारमधील केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री कोण आहे? तर कोण आहे? डॉक्टर जितेंद्र सिंग, त्यानंतर बी आहे श्री भूपेंद्र यादव, डी आहे सी आहे डॉक्टर मनसुख मांडविया, डी आहे श्री राजनाथ सिंह. याचा राईट ऑप्शन काय आहे? डॉक्टर मनसुख मांडविया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन साजरा केला जातो? कधी केला जातो हे? ऑप्शन ए आहे 1 जानेवारी, 7 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर आणि 15 ऑगस्ट. तर राईट ऑप्शन काय आहे? 7 नोव्हेंबरला हे साजरा केला जातो कर्करोग जागरूकता दिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला INS विक्रांत भारतीय नौदलाच्या कोणत्या कमांडशी संबंधित आहे? तर कोणत्या कमांडशी संबंधित आहे ते आपण बघून घ्या. ऑप्शन ए आहे पूर्व नौदल कमांड, दक्षिण नौदल कमांड, पश्चिम नौदल कमांड आणि केंद्रीय नौदल कमांड. त्याचा राईट ऑप्शन काय आहे? पश्चिम नौदल कमांड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणी विजय मिळवला? तर कोणी विजय मिळवलेला आहे? ऑप्शन ए आहे कमला हॅरिस, डी आहे जो बायडन, सी आहे डोनाल्ड ट्रम्प आणि डी आहे रॉन डिसेंटिस. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती झालेले आहेत तिथले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला हे 25 क्वेश्चन आपले संपलेले आहे आता. आणि जे कोणी आता अपकमिंग जे एक्झाम आहे
3 तारखेला 28 तारखेला तुमची 5 इयरची आहे आणि 3 तारखेला 3 इयरची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, यासाठीच ग्लोबल ऑनलाईन वरती आपण MSCT लॉ 3 इयर आणि 5 इयर एक्झामसाठी कंप्लीट टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. यामध्ये तुम्हाला युनिट वाईज टेस्ट भेटणार आहे, युनिट वाईज. त्याच्यानंतर फुल सिलेबस, जसं की तुमचा 120 मार्काचा एक्झाम असणार आहे. 120 मार्काचा एक्झाम असणार आहे, तर तशा प्रकारेच आपण 10 टेस्ट सिरीज ठेवलेला आहे तुम्हाला. त्यामध्ये एक्सप्लेनेशन ही ऍड केलेलं आहे. गॅरंटेड क्वेश्चन तुम्हाला त्यामधूनच काही क्वेश्चन दिसतील एक्झाम मध्ये. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये जसं तुमचा एक्झाम होतो तशा प्रकारे आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तर तुमचा टाइमचा मॅनेजमेंट बरोबर होणार आहे इथे. कारण की बऱ्याचशा स्टुडंटचा काय प्रॉब्लेम आहे, स्टडी तर खूप होतो त्यांचा, बट टाइम मॅनेजमेंट नसतो आणि ते पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करत नाही, त्यामुळे त्यांचा स्कोर खाली जातो. आणि याची फीस फक्त आपण 999 रुपये ठेवलेली आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात. कारण की तुम्ही याला एक 5 ते 6 दिवसात हे पूर्ण टेस्ट सिरीज तुम्ही अटेम्प्ट करू शकतात आणि जे आहे चांगल्या प्रकारे तुम्ही प्रिपरेशन ही करू शकतात आणि ज्यांचं प्रिपरेशन झालेलं आहे तर ते प्रॅक्टिस ही करू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, डिटेल मिळवा आणि लगेच जॉईन करा. कारण की खूप कमी दिवस बाकी आहे तुमच्याकडे. अशा प्रकारे हे कोर्स लॉन्च केलेले आहे आम्ही टेस्ट सिरीज. मला जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे आपण सिरीज हे एक्झाम पर्यंत चालू ठेवणार आहे. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.